नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत असून गोदावरी नदीला महापूर आला। दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत महापूर आल्याने गोदावरी नदीच्या पाण्याने जायकवाडी धरणाची वरची जवळपास सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने जायकवाडी धरणात 70,000 क्युसेस प्रतिसेकंद पाणी झेपावत असल्याची माहिती पाटबंधारे सूत्रांनी दिली। सध्या धरण 70% भरले असून मराठवाड्याला पूर्णपणे संजीवनी मिळणार असल्याची माहिती हाती आली। जायकवाडी धरणातून मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र तसेच पश्चिम महाराष्ट्राला पाणी पुरवठा केला जातो। विशेष म्हणजे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड यासह पश्चिम महाराष्ट्राच्या अहमदनगर इत्यादी जिल्ह्यातील 2,78,000 शेत जमिनीस जायकवाडी धरणातून पाणी वितरित केले जाते। मात्र यंदा पावसाळा अर्धा संपत आला असताना जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह नाशिक जिल्ह्यात पावसाने दडी मारली। परिणामी जायकवाडी धरणात केवळ 3% पाणीसाठा शिल्लक राहिला होता। या परिस्थितीत मराठवाड्याचा पाणी पुरवठा संकटात आला होता। परंतु मागच्या काही दिवसापासून जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू झाला। नाशिकच्या गोदावरी नदीला महापूर आला असताना दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत महापुराने पाणी पातळी गाठली। या परिस्थितीत नाशिक जिल्हा प्रशासनाने नागरिकांना अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या। तर नाशिकच्या महापुराचे पाणी गोदावरी नदीकडे झपावल्याने जायकवाडी धरणाच्या वरची आळंदी, करंजवन, ओझरखेड, नांदूर-मगमेश्वर, वालदेवी, भोजापुरी, वाघाड, निलवंडे, दारणा, पुनगाव, गौतमी, कश्यपी आदी धरणे जवळपास पूर्ण क्षमतेने भरल्याने नांदूर-मगमेश्वर आणि दारणा यासह काही धरणातून मोठ्या प्रमाणात गोदावरी नदीत विसर्ग सुरू करण्यात आल्याने जायकवाडी धरणात 70,000 क्युसेस प्रतिसेकंद पाण्याचा इनफ्लो सुरू असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली। ही आवक 1 लाखापर्यंत जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली। सध्या जायकवाडी धरण 70% भरले असून 1,522 फूट जलक्षमता असलेल्या जायकवाडीत सध्या 1,502 फूट जलपातळीची नोंद करण्यात आली। येत्या काही तासात पाण्याची आवक वाढल्यास धरण झपाट्याने भरण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली। विशेष म्हणजे जायकवाडीची ताजी परिस्थिती पाहता आता मराठवाड्याला पूर्णपणे संजीवनी मिळणार आहे। जायकवाडी धरणाच्या पाण्यावरच मराठवाड्याचे जनजीवन अवलंबून असून येथे प्रकर्षाने ते नमूद करावे असे वाटते। सध्या जायकवाडीत 70,000 क्युसेस पाण्याची आवक सुरू असताना आवक 1 लाखापर्यंत जाण्याची शक्यता असल्याने पाटबंधारे विभागाचे उपअभियंता विजय काकडे, बिनतारी संदेश उपअभियंता गणेश खराडकर स्थितीवर लक्ष ठेवून आहेत। संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक।